मी मनीषा, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण सुंदर अशी बाही डिझाइन बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। इथे तुम्हाला तुमची कोणतीही साईज असू द्यात, तुमच्या मापाचं पेपर कटिंग लागणार आहे। अस्तरचा कपडा आणि ब्लाउज पीस मधला कपडा आपल्याला इथे लागणार आहे। इथे पुढच्या बाजूला लावण्यासाठी इथे मी ब्लाउज पीस मधलीच काठाची पट्टी कट करून घेतलेली आहे, जेवढी लागते तेवढी। आता त्या पट्टीला जोडण्यासाठी इथे आपल्याला अस्तरचा सुद्धा तेवढाच कपडा वापरायचा आहे। सुंदर अशी इथे बाही डिझाइन बनवून घ्यायची आहे। इथे मी डिझाइन बनवण्यासाठी एक चौकोनी कपडा कट करून घेतला 9 इंच, आणि ह्या बाजूने सुद्धा 9 इंच कपडा इथे आपल्याला चौकोनी कपडा बरोबर असा कट करून घ्यायचा आहे। इथे बाहीची उंची 6 इंच आहे, हे शिलाईच्या सहित आहे, लक्षात ठेवा। आपण काय करतो, अस्तरच्या बाहीमध्ये बाहीची उंची अधिक 1 इंच घेत असतो। इथे सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार उंची ठेवू शकता। आता घडी सुद्धा तुमच्या मापाची बरोबर तुम्ही कट करून घ्यायची आहे, ते लक्षात ठेवा। आता इथे आपल्याला अस्तरच्या कापडावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। डबल कपडा आहे, लक्षात घ्या। अशी घडी करून घेते, म्हणजे ही आपली पूर्ण बंद बाजू होईल। आता बाहीचं केलेलं पेपर कटिंग लक्षात ठेवा, इथे असं ठेवून घेते। बघू शकता एवढा कपडा। आता ह्या बाजूला बघायचा आहे आपला कपडा किती शिल्लक आहे, असं ठेवून घेते। 3.5 इंच ठेवते मी इथे, हे पा बघू शकता इथे, हे पा 3.5 इंच ठेवते मी इथे। अशी लाईन ओढून घेते। 3 इंच घेतलं तरी सुद्धा चालेल, जर कपडा जास्त असेल तर 3.5 इंच सुद्धा ठेवू शकता। तेवढाच हा सुद्धा कपडा आपल्याला इथे वापरायचा आहे, ते लक्षात ठेवा। हे पा बघू शकता, इथे तुम्ही 3 इंच सुद्धा ठेवू शकता किंवा 3.5 इंच ठेवलं तरी सुद्धा चालेल। असं ठेवून बघा, म्हणजे काय होईल तुम्हाला समजायला ते सोपं पडेल। आता इथे अशी लाईन ओढून घ्यायची आहे, हे अशा पद्धतीने बघू शकता, इथे अशी लाईन ओढून घ्यायची आहे। आता इथे बघा, अस्तर आपलं एका लाईनीमध्ये आहे का, इथे तुम्ही पट्टीचा वापर करा। बऱ्याच वेळा काय होतं, अस्तर आपलं क्रॉसमध्ये असतं। अशी लाईन ओढून घ्यायची, कट करून टाकते, सरळ लाईनमध्ये करून घेते। आता हे झालं आपलं बरोबर, हे अशा पद्धतीने। आणि कपडा घेताना थोडासा वरच्या बाजूला अर्धा इंच किंवा 1 इंचाने जरा जास्त घ्या, म्हणजे काय होतं, शिलाई करताना एका दिवस आपलं कमी जास्त सुद्धा होऊ शकतं, ते लक्षात ठेवायचं आहे। आता इथं आपण थोडंसं जास्त घेतलेलं आहे, लक्षात ठेवा। थोडंसं मार्किंग करून ठेवा, इथे सुद्धा ह्या बाजूला सुद्धा एक मार्किंग करून ठेवा, म्हणजे आपण किती कपडा जास्त घेतलेला आहे नक्की लक्षात येणार आहे। आता इथे ब्लाउज पीस मधला कपडा असा ठेवून घेते, आणि त्याच्यावरती अस्तर ठेवून घ्यायचं आहे। हे पा असं सर्वात आधी आपल्याला हे व्यवस्थित असं जोडून घ्यायचं आहे। एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगते। आणि ठेवताना ही आपली सुईची बाजू झाली पाहिजे, अस्तर जोडताना आतल्या बाजूला आलं पाहिजे, ते लक्षात ठेवा फक्त। आता इथे आपल्याला पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे। एकदम कडेकडेला शिलाई मारून घ्या, कपडा प्लेन करत घ्या, म्हणजे गुड्या पडत नाहीयेत। इथे मी पूर्ण अस्तर जोडून घेतलं। आता जेवढा आपला शिल्लक कपडा आहे ना, तेवढा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे। मार्किंग करून घ्या, जेवढा आपण जास्त कपडा घेतला होता का, तेवढा आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे। इथे मी दोन्ही सुद्धा बाजूंना मार्किंग करून घेतलं, जेवढा कपडा आपण जास्त घेतला होता तेवढा। आता इथे आपल्याला कापडाची व्यवस्थित अशी घडी करून घ्यायची आहे, आणि मध्यावरती एक असं मार्किंग करून ठेवा, कारण की बाही जोडताना आपण मध्यापासून सुरुवात करतो, म्हणजे ते आपल्याला लक्षात राहतं। आता फिटिंगच्या बाजूने 6 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं, 6 इंच लक्षात ठेवा। फिटिंगच्या बाजूने 6 इंचावरती मी दोन्ही सुद्धा बाजूंना मार्किंग करून घेतलं। आता ह्या सुद्धा बाजूला फिटिंगच्या बाजूने 6 इंचावरती मार्किंग करून घेते, ह्या सुद्धा बाजूला 6 इंच मार्किंग करून घेते। आता इथे आपल्याला चुन्या टाकायला सुरुवात करायची आहे। चुन्यांची तोंड आपल्या बाजूला झाली पाहिजेत। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा टाकू शकता, फक्त एकसारख्या टाका, म्हणजे दिसायला व्यवस्थित दिसेल। इथे मी एका बाजूच्या पूर्ण चुन्या टाकून घेतल्या, बघू शकता। इथे आपण मार्किंग केलं ना, तिथपर्यंत बरोबर आल्या पाहिजे, ते लक्षात ठेवा। आता इथून दोन्ही सुद्धा बाजूंची चुन्यांची तोंड एकाच बाजूला झाली पाहिजे, ते लक्षात ठेवा। वरच्या बाजूची चुनी पकडायची आहे, आणि खालच्या बाजूची सुद्धा चुनी पकडून व्यवस्थित आपल्याला इथे शिलाई देऊन घ्यायची आहे। हे पहा, एकसारखं आलं पाहिजे दोन्ही सुद्धा बाजू। इथे मी पूर्ण चुन्या टाकून घेतल्या,
हे पहा, बघू शकता इथे एकसारखं आलेलं आहे. ही पद्धत तुम्ही नक्की वापरा. आता इथे आपल्याला बाहीचं पेपर कटिंग असं ठेवून बघा आपल्या मापाचं बरोबर आहे का. जर कमी पडत असेल तर दोन्हीसुद्धा बाजूंच्या एक एक चुनी तुम्ही ह्यामधली काढू शकता, ते लक्षात ठेवा इथे फक्त. आता बघू शकता असं मध्यावरती एक मार्किंग करून ठेवा. बाहेर जोडताना बरोबर मध्य आला पाहिजे, ते लक्षात ठेवा. आता असं ठेवून बघा मध्यावरती बरोबर आहे का. हे पहा, असं ठेवून घ्या आणि मार्किंग करून घ्यायचं आहे. एकदम अशी सोपी पद्धत आहे, ही पद्धत तुम्ही नक्की वापरा. आता ह्या सुद्धा बाजूला असं मार्किंग करून घ्यायचं. ज्या पद्धतीने आपण बाहीचा आकार दिलेला असतो ना, त्याच पद्धतीने आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे आपण बाहीचं पेपर कटिंग ठेवून मार्किंग करून घेतलं. आता इथे आपल्याला ह्या मार्किंगवरती बरोबर आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे आपली बाहीसुद्धा दिसायला अशी व्यवस्थित होईल आणि आकारसुद्धा व्यवस्थित येईल. आता ह्या सुद्धा बाजूला आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. आता इथे आपल्याला जेवढा जास्त कपडा आहे ना, तेवढा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. सावकाश कट करून घ्या, जास्त कट होणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता इथे सुद्धा एका लाईनीमध्ये असं व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. आता इथे सुद्धा दोन्ही सुद्धा बाजूंना आकार दिलेला आहे, व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला बाहीची बरोबर मध्यावरती अशी घडी करून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने बघू शकता इथे, आणि एक कट मारून ठेवा, म्हणजे आपल्याला बाही जोडताना बरोबर लक्षात राहतं. हे अशा पद्धतीने. वाटलंच तर खडून इथे मार्किंग केलेलंच आहे आपण. बाहीचं मध्य ठेवून मार्किंग केलं होतं, बरोबर झालेलं आहे. आता इथे आपल्याला ही पट्टी पुढच्या बाजूला लावण्यासाठी वापरायची आहे. हे पहा, असं ठेवून घ्या. लांबीला पुरते का असं बघून घ्यायचं आहे. बघू शकता पुरते असं बघत जा नेहमी. अस्तरचा कपडा सुद्धा आपल्याला इथे तेवढंच लांबीला घ्यायचा आहे, ते लक्षात ठेवा. आता इथे उंचीला पट्टी मी 4 इंच ठेवलेली आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. इथे मी जेवढा हा उंचीला कपडा घेतलेला आहे आणि लांबीला सुद्धा तेवढंच आपल्याला इथे अस्तरचा कपडा सुद्धा वापरायचा आहे. आता इथे आपल्याला अस्तरच्या कपड्याची व्यवस्थित अशी घडी करून घ्यायची आहे. मध्यापासून आपल्याला 2 इंचावरती कसं मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथे वरच्या बाजूला सुद्धा 2 इंचावरती कसं मार्किंग करून घ्यायचं आहे. डिझाईन बनवण्यासाठी असा इथे आपल्याला अर्धगोल असा आकार देऊन घ्यायचा आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीचा आकार सुद्धा देऊ शकता. आता इथे आपल्याला हे बरोबर असं कट करून घ्यायचं आहे. इथे मी कट करून घेतलं. आपला इथे आकार सुद्धा तयार झालेला आहे. आता इथे आपल्याला पट्टीवरती व्यवस्थित अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे शिलाई करून घ्यायचं आहे पूर्ण. इथे वरच्या बाजूला सुद्धा शिलाई देऊन घ्यायची आहे. ज्या पद्धतीने आपला आकार आहे त्याच पद्धतीने आपल्याला इथे शिलाई देऊन घ्यायची आहे. आता इथे हा थोडासा कपडा बाहेरच्या बाजूचा मी कट करून घेते, म्हणजे आपली डिझाईनसुद्धा दिसायला व्यवस्थित दिसेल. आणि थोडेसे असे कट मारून घ्या, म्हणजे आपल्याला पलटी करायला सोपं जातं आणि आकारसुद्धा व्यवस्थित येऊन जातो. कोपरे व्यवस्थित काढा. आता इथे आपल्याला एकदम कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. एकदम कडेला द्या, म्हणजे आपला आकारसुद्धा दिसायला व्यवस्थित दिसेल. पूर्ण शिलाई देऊन घेतली. आता वरच्यासुद्धा बाजूला कपडा प्लेन करत घ्या, गुढी पडू देऊ नका आणि शिलाई देऊन घ्यायची आहे. आता जेवढा कपडा जास्त आहे ना तेवढा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. हे अशा पद्धतीने. आता इथे मी कपडा घेतलेला आहे, चौकोनी तुकडा आपण कट करून घेतला होता. इथे थोडीशी अशी कापडाची घडी करून बरोबर चौकोन आपल्याला इथे तयार झाला पाहिजे, त्या पद्धतीने आपल्याला कडेकडेने एक शिलाई देऊन घ्यायची आहे. म्हणजे काय होतं, धागे दिसत नाहीत आपले डिझाईन तयार झाल्याच्या नंतर. त्यासाठी सर्वात आधी काय करायचं, अशी घडी करून घ्यायची कापडाची थोडीशी आणि शिलाई देऊन घ्यायची आहे. बरोबर चौकोनी आली पाहिजे. आता इथे आपल्याला चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. एकसारख्या टाका, छोट्या छोट्या टाकल्या तरी सुद्धा चालतील, आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता.
आता दुसऱ्या सुद्धा बाजूला त्याच पद्धतीने दोन्ही सुद्धा चुन्यांची तोंड एकाच बाजूला झाली पाहिजेत. एकसारखं पकडा, वरची चुनी पकडायची आहे आणि खालच्या बाजूची सुद्धा एकसारखी पकडा, म्हणजे व्यवस्थित होऊन जाईल. इथे झालं आपलं एकदम असं व्यवस्थित, बघू शकता. आता इथे आपल्याला डिझाईनमध्ये लेस लावून घ्यायची आहे. इथे मी थोडीशी त्रिकोणी अशा पद्धतीने लेस वापरणार आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा वापरू शकता. इथे मी पूर्ण व्यवस्थित अशी लेस लावून घेतली. आता इथे आपल्याला ही आपण तयार केलेली चुन्यांची पट्टी आहे, ह्या डिझाईनमध्ये आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्या आणि जोडून घ्यायची आहे. डिझाईन ठेवताना व्यवस्थित अशी ठेवून घ्यायची आहे आणि पट्टी व्यवस्थित आपल्याला ही जोडून घ्यायची आहे. एकदम अशी कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. थोडंसं बंद करून घ्या. ठेवताना फक्त एकसारखं ठेवा आणि व्यवस्थित अशी जोडून घ्यायची आहे. धागे असतील तर व्यवस्थित असे कट करून घ्या. आता इथे सुद्धा पुढच्या बाजूला आपल्याला एक लेस लावून घ्यायची आहे. लेस ठेवताना आतल्या बाजूने ठेवा. इथे काय करा, शक्यतो तुम्ही अशी त्रिकोणी लेस वापरू शकता, म्हणजे तुमची डिझाईनसुद्धा दिसायला अशी व्यवस्थित दिसेल. आणि एकदम अशी कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. एकसारखी आली पाहिजे शिलाई देताना. सावकाशमध्ये जोडून घ्या. इथे मी पूर्ण लेस जोडून घेतली आणि डबल शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसतं. आता मध्याचं मार्किंग करून घ्या. दोन्ही सुद्धा व्यवस्थित ठेवून घ्या आणि बरोबर असं मध्य मार्किंग करून घ्यायचं आहे. वाटलंच तर थोडंसं असं कट मारून ठेवला तरी सुद्धा चालेल. आता बाहीचं सुद्धा असं बरोबर मध्य करून घ्या. एक असं मार्किंग करून घ्यायचं आहे. दोन्ही सुद्धा बाजूंना कट मार्किंग करून घ्या आणि बरोबर आपल्याला इथे मध्यावरती मार्किंग केलं ना आपण, त्याच्यावरती बरोबर असं आपला मध्य आला पाहिजे असं ठेवून घ्यायचं आहे आणि जोडून घ्यायचं आहे. आता इथे तुम्ही जोडताना अर्धा इंच पकडा. शिलाई देताना एकदम असं कमी सुद्धा घ्यायचं नाही. अर्धा इंच पकडायला फक्त विसरू नका. शिलाई पूर्ण देऊन घ्यायची आहे. आता इथे हा कपडा ह्याच बाजूला राहू द्यात अशा पद्धतीने आणि दाबटीप टाकून घ्यायची आहे. आता दाबटीप देताना आपली बरोबर पुढच्या पट्टीवरती आली पाहिजे. एकदम कडेकडेला दाबटीप टाकून घ्या. इथे मी पूर्ण दाबटीप टाकून घेतली आणि धागे असतील तर असे व्यवस्थित असे कट करून घ्यायचे आहेत. एकसारखं झालं पाहिजे. बऱ्याच वेळा साडीचा सुद्धा आपला कलर एकच असतो आणि ब्लाऊज पीसाचा सुद्धा आपला कलर एकच असतो. मग त्यावेळेस आपल्या पटकन लक्षात येत नाही की बाही डिझाईन नक्की कोणती बनवायची आहे. इथे तुम्ही थोडासा असा लेसचा वापर करून सुंदर अशी आपली इथे बाही डिझाईन बनवू शकता. आता इथे वरच्या बाजूला सुद्धा चुन्या बघू शकता एकसारखे आलेले आहेत. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरा. आता इथे आकार देताना तुमच्या आवडीनुसार सुद्धा तुम्ही आकार देऊ शकता. बघू शकता आपली झटपट होणारी बाही डिझाईन नक्की बनवून बघा. एकदम अशी सोपी पद्धत आहे आणि पटकन होणारी डिझाईन आहे. नक्की तुम्हाला आवडेल अशी ही डिझाईन तुम्ही नक्की बनवून बघा. माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.